नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मतदानाला सुरुवात. मतदानाचा हक्क बजावण्याचं नागरिकांना आवाहन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान. 7 जिल्ह्यातील 55 जागांसाठी 776 उमेदवार रिंगणात. प्रशासनाची जय्यत तयारी. न्याय प्रक्रिया ही स्वायत्त आणि पारदर्शक असावी, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. पेट्रोलच्या दरात काल मध्यरात्रीपासून 50 पैशांची कपात. आणि इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलेल्या रशियाच्या प्रवासी विमानातील सर्व 220 प्रवाशांचा मृत्यू. नमस्कार. बातम्या विस्ताराने. महानगरपालिका, कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 जागांपैकी 117 जागांसाठी हे मतदान होणार असून 3 प्रभागात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अन्य 2 प्रभागांमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीसाठी एकंदरीत 750 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजपा, मनसे स्वबळावर लढत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आघाडी केली आहे. या निवडणुकीसाठी रिपाईने भाजपाशी युती केली आहे. कोल्हापुरात 81 जागांसाठी ही निवडणूक होत असून 506 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी शहरात 378 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 2000 कर्मचारी आणि 2000 पोलीस असा ताफा तैनात करण्यात आला आहे. शिवसेना, भाजपा महायुती आणि दोन्ही काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून त्यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. बीड जिल्ह्यातल्या वडवणी, शिरूर, आष्टी आणि पाटोदा या 4 नगरपंचायतींसाठीही आज मतदान होत आहे. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या 4 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 333 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. परभणी जिल्ह्यात पालम नगरपंचायतीसह 36 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व 36 ग्रामपंचायतींची मतमोजणी 3 नोव्हेंबरला होणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री नगरपंचायतीसाठी आज मतदान होत असून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीच्या 17 प्रभागांसाठी 13 ठिकाणी 17 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत, तर 45 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचरा आणि चारमोशी या 6 नगरपंचायतींसाठीही मतदान होत आहे. या 6 नगरपंचायतींमध्ये 102 जागांसाठी एकूण 483 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 7 जिल्ह्यातल्या 55 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. गोपाल, सिवान, पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, शिवर, सीतामठी आणि मुझफ्फरपूर या 7 जिल्ह्यातील 55 जागांसाठी मतदान सुरू आहे. भयमुक्त आणि निपक्षपाती वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे 1,20,000 जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी सुरक्षा दलाकडून पथसंचलनही करण्यात आलं. 4 नक्षलग्रस्त विभागात मतदानाची वेळ 3 वाजेपर्यंत आहे, तर 8 विभागात 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सुमारे 1,47,00,000 मतदार 776 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. त्यात 57 महिलांचाही समावेश आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीची व्यवस्था ही पारदर्शी आणि स्वायत्त तत्वांवरच आधारित असावी अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नसावा असं राष्ट्रपती म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विज्ञान भवन इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा संसदेने मांडलेला प्रस्ताव
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे मत व्यक्त केलं। न्यायप्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्वरित न्यायदान आणि सर्वसामान्यांना परवडणारी न्यायव्यवस्था ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। येत्या 1 वर्षात 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प राबवले जातील अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव आणि नांदुरा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावून राज्यात 50 लाख बेरोजगारांना रोजगार दिला जाईल असंही गडकरी म्हणाले। नांदुरा इथल्या उड्डाणपुलाचं भूमिपूजनही गडकरी यांच्या हस्ते झालं। ग्रामीण भागाच्या विकासासाठी दळणवळण सुविधा निर्माण होणं गरजेचं असून त्यासाठी रस्ते बांधणी केली जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले। तसंच अकोल्यातल्या औद्योगिक वसाहतीमधल्या अप्पू पुतळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही गडकरी यांनी केलं। शेतमजूर शेतकरी यांच्या हितासाठी शासन प्रयत्नशील असून त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तेलबियांची पिकं घ्यावीत असं गडकरी म्हणाले। युवकांनी रोपांचा नर्सरी निर्माण करून नॅशनल हायवेच्या बाजूला झाडं लावण्याच्या कामात सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारची सर्वच क्षेत्रात उदासीनता असल्यामुळे सध्या राज्याची अवस्था बिकट आहे असा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वरळी इथे घेतलेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते। आघाडी सरकारची समाजाशी बांधिलकी होती, मात्र आत्ताच्या युती सरकारच्या काळात सामान्य नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत असं ते म्हणाले। कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं असून ग्राहकांची लूट सुरू असल्याची टीका पवार यांनी केली। राज्य सरकार विविध पातळ्यांवर निष्प्रभ ठरलं आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यात ठाळीनाद आंदोलन केलं। दिवाळी जवळ आली असली तरी सामान्यांच्या घरी अद्याप फराळाची तयारी सुरू झाली नाही, याला केवळ राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतल्या टिळक पुतळ्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन शनिवार वाड्यापाशी थांबवण्यात आलं। येत्या 8 दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे भाव खाली न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी यावेळी दिला। वाढती महागाई, दलितांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने काल सोलापूर इथे निदर्शनं केली। गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाचा प्रारंभ पार्क चौकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला। मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना दिलं। माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना झालेली मारहाण पूर्वनियोजित असून त्यामागील सूत्रधार शोधून काढून त्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत केली। भाजपचे जिल्हा अध्यक्ष नागनाथ निदवडे, शहर जिल्हा अध्यक्ष शैलेश लाहोटी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। तसंच त्यानंतर शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेतली। अभय साळुंखे हा शिवसैनिक असला तरी या घटनेचा पक्ष निषेध करतो। यामध्ये जे शिवसैनिक सहभागी असतील त्यांची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी यावेळी सांगितलं। भाईकट्टी यांना शुक्रवारी लातूर राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मैदानात मारहाण झाली होती। त्याच्या निषेधार्थ विद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल निदर्शनं केली। दरम्यान अभय साळुंखे आणि या घटनेत सहभागी शिवसैनिकांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याचं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून सांगितलं। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लागू केलेल्या वैद्यकीय विमा योजना लाभ ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या कालावधीत हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। या योजनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सुमारे 1,61,00,000 रुपयांची रक्कम अदा केली आहे। गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत दाव्यांची एकूण रक्कम सुमारे 6 कोटी रुपये इतकी झाली आहे।
या योजनेबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे। काकासाहेब दीक्षित न्यास साईबाबा यांच्या वतीने डॉक्टर चंद्रभानू सतपथी यांनी लिहिलेल्या गुरु भागवतच्या मराठी 5 खंडांपैकी पहिल्या खंडाचं प्रकाशन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल झालं। राजभवनातल्या दरबार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते। यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर चंद्रभानू सतपथी यांचा सत्कार करण्यात आला। राज्यातल्या युती सरकारने गेल्या वर्षभरात कामगार नेत्यांबरोबर एकही बैठक घेतली नाही आणि कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली नाही असा आरोप करत 6 कामगार संघटनांच्या कृती संघटनेने मुंबईत काल ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निदर्शनं केली। या कृती संघटनेमध्ये रयतराज कामगार संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार संघटना, सेंचुरी मिल कामगार एकता मंच आणि गिरणी चाळ संघर्ष समिती यांचा सहभाग होता। मुंबईत लालबाग भारतमाता सिनेमा इथेही काळे झेंडे दाखवून निदर्शनं झाली। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत करणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या साहित्यावर आधारित संमेलनाला काल पंढरपुरात प्रारंभ झाला। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात 11 ज्ञानसत्र होणार असून 50 पेक्षा अधिक वक्ते, कीर्तनकार नामाचा गजर करणार आहेत। काल सकाळी ध्वजपूजन करून ढोल ताशांच्या गजरात दिंडी काढण्यात आली। रथामध्ये विठू माझा लेकुरवाळाचा देखावा केला होता। विठ्ठल, संत नामदेव यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रज्वलनाने संमेलनाला प्रारंभ झाला। या संमेलनात प्रत्येक सत्रात संत नामदेवांच्या साहित्याची विविध रूपं उलगडण्यात येणार आहेत। आगामी दिवाळीच्या सणानिमित्त एसटी महामंडळ 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राज्यात एकूण 18,543 जादा बसेस सोडणार आहे। याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यासाठी आंतरराज्य वाहतुकीसाठी 1,470 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। पुण्यातल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशांची मागणी आल्यास अधिक बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत। या जादा बसेसचं आरक्षण राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे असं महामंडळाने एका पत्रकाद्वारे कळवलं आहे। रशियाहून इजिप्तला जाणारं रशियाचं प्रवासी विमान काल इजिप्तमधल्या सिनाई प्रांतात कोसळलं। या विमानात 220 प्रवासी होते। या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही। विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला होता। या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सिनाई प्रांतात सापडले असल्याची माहिती इजिप्तच्या पंतप्रधानांनी दिली आहे। या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याची माहितीही मिळाली आहे। पेट्रोलच्या दरात लिटर मागे 50 पैशांची कपात करण्यात आली आहे। डिझेलच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत। नवे दर काल मध्यरात्रीपासून लागू झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं। हवामान येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील। पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या भागावर असलेलं अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेला सरकत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे। विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीत किंचित घट झाली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मतदानाला सुरुवात। मतदानाचा हक्क बजावण्याचं नागरिकांना आवाहन। बिहार विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याचं आज मतदान। 7 जिल्ह्यातील 55 जागांसाठी 776 उमेदवार रिंगणात। न्याय प्रक्रिया ही स्वायत्त आणि पारदर्शक असावी, राष्ट्रपतींचं प्रतिपादन। पेट्रोलच्या दरात काल मध्यरात्रीपासून 50 पैशांची कपात। आणि इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलेल्या रशियाच्या प्रवासी विमानातील सर्व 220 प्रवाशांचा मृत्यू।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.